कोल्हापूरच्या माजी सरपंच सुरेखा न्यारे हत्या प्रकरणात आता एक मोठं वळण आलंय। या प्रकरणाचा पहिला भाग आपण आधी पाहिला होता। त्यामध्ये पोलिसांनी आरोपी प्रकाश पाटील याला अटक केली असून प्रेम संबंधातून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक तपास समोर आल्याचं आपण पाहिलं होतं। पण आता या प्रकरणात आणखी काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। सुरेखा न्यारे यांच्या कुटुंबियांनी थेट कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांकडे एक सविस्तर निवेदन दिलंय। या निवेदनात त्यांनी तपासाबाबत अनेक गंभीर आक्षेप घेतलेत। कुटुंबियांचं म्हणणं आहे की तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण कटाचा तपास व्हायला हवा। या निवेदनात नेमकं काय म्हटलंय, कुटुंबियांनी कोणते आरोप केलेत आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी अनीस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। कुटुंबियांनी दिलेल्या निवेदनानुसार सुरेखा न्यारे यांच्या हत्येमागे केवळ एका व्यक्तीचा नाही तर आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे, असा त्यांचा संशय आहे। तपासात सर्व बाजूंचा विचार झालेला नाही, त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याचं त्यांनी म्हटलंय। याच कारणामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली निष्पक्ष आणि सर्वंकष तपास करण्याची मागणी केली आहे। या निवेदनात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आलाय, तो म्हणजे आर्थिक व्यवहाराचा। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सुरेखा न्यारे आणि आरोपी प्रकाश पाटील यांच्या कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून विश्वासाचे संबंध होते। याच विश्वासातून वाहन खरेदीसाठी काही लाख रुपये आणि सोन्याचे दागिने सुरेखा न्यारे यांनी आरोपीला दिल्याचा दावा या निवेदनात करण्यात आलाय। कुटुंबियांचा आरोप असा आहे की हे पैसे आणि दागिने परत मागितल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढला आणि याचाच शेवट या घटनेत झाला। म्हणून या आर्थिक व्यवहाराची ही सखोल चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे। आता येतो निवेदनातील सर्वात गंभीर मुद्दा, पूर्वनियोजित कटाचा संशय। कुटुंबियांनी केवळ आरोपी प्रकाश पाटीलच नव्हे तर त्याची पत्नी, आई, भाचा आणि इतर संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे। कुटुंबियांचा दावा आहे की घटनेच्या दिवशी आरोपीच्या पत्नीने सुरेखा न्यारे यांना वारंवार फोन करून शेतात बोलावलं। त्या गेल्या नाहीत तेव्हा स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना सोबत घेऊन गेली आणि त्यानंतर सुरेखा न्यारे जिवंत अवस्थेत पुन्हा कोणालाच दिसल्या नाहीत, असा दावा निवेदनात करण्यात आलाय। इतकंच नाही तर घटनेनंतर आरोपीच्या पत्नीने सुरेखा न्यारे या शेतात असल्याचं सांगून कुटुंबियांची दिशाभूल केल्याचाही आरोप करण्यात आलाय। मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे, हे सर्व आरोप कुटुंबियांनी आपल्या निवेदनात केलेत, त्यांची सत्यता अद्याप तपासातून सिद्ध झालेली नाहीये। याशिवाय कुटुंबियांनी काही महत्त्वाच्या पुराव्यांची ही तपासणी करण्याची मागणी केली आहे। यामध्ये कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे CDR, मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, FSL अहवाल आणि संबंधित वाहनांची फोरेन्सिक तपासणी यांचा समावेश आहे। कुटुंबियांचं म्हणणं आहे की या सर्व पुराव्यांची बारकाईने तपासणी झाली तरी या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग होता का हे स्पष्ट होऊ शकतं। निवेदनाच्या शेवटी कुटुंबियांनी स्पष्टपणे म्हटलंय की या प्रकरणात कोणताही दोषी व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नये। उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुरावे, वैज्ञानिक तपास आणि फॉरेन्सिक अहवालांच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढवावी, तसंच सुरेखा न्यारे यांच्या चारित्र्यावर करण्यात आलेल्या कथित बदनामीकारक आरोपांचाही निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास शाहूवाडी पोलीस करतायत। आता कुटुंबियांनी केलेल्या या नव्या आरोपानंतर तपास कोणत्या दिशेने पुढे जातो आणि या निवेदनातील मुद्द्यांवर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या निवेदनात करण्यात आलेले सर्व आरोप हे कुटुंबियांचे दावे आहेत, त्यांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुटुंबियांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची सखोल चौकशी व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।